स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक संदर्भात तारीख जाहीर झाल्यानंतर अनेक पक्षांमध्ये अर्ज भरण्यास सुरुवात झाली. भारतीय जनता पार्टीच्या पक्ष अर्ज भरण्यासाठी मोठा प्रतिसाद मिळाला आणि जवळपास 1100च्या वर उमेदवारीसाठी अर्ज दाखल झाले. यानंतर लागलीच भारतीय जनता पार्टीच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली. यावेळेस अनेक इच्छुकांनी गुरुवारी शेवटच्या दिवशी आवर्जून उपस्थिती लावली आणि पक्षाबद्दल आपण एकनिष्ठ असल्याचे सांगितले. तसेच पक्ष आपल्याला न्याय देईल आणि पक्ष जो निर्णय देईल यावर आम्ही तयार आहोत, असंही यावेळेस अनेक दिग्गजांनी आपले मत व्यक्त केले. जय श्रीराम, जय शिवराय. मी शिवराज गायकवाड, प्रभाग 22मधनं आम्ही सगळं कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही फॉर्म पक्षाचं भरलं आहे. आम्हाला मी सांगू इच्छितो पक्षाला, प्रत्येक कार्यकाळ मी 10 ते 12 वर्ष झालं पक्षासाठी काम करतो. प्रत्येक योजना मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हिंदुत्वादी कार्यातनं तळापर्यंत मी प्रत्येक घटकापर्यंत माझं काम पोचवतो आणि पक्षाला मी विनंती करतो, कामाचं कार्यप्रणाली लक्षात घेऊन त्या उमेदवाराला पाठीशी राहून भक्कम असं त्याच्या पाठीशी राहून त्याला सहकार्य करावे, त्यालाच बी फॉर्म मिळावं. आम्ही भारतीय जनता पार्टीकडनं 20 ते 25 फॉर्म भरलो. आम्ही आमच्यात कोणालाही देऊ दे, आम्ही त्यांच्या पाठीशी राहून आम्ही योग्य ते पक्ष आम्हाला जे मार्गदर्शन करते पक्षाचं प्रत्येक तत्वानुसार आम्ही त्या बी फॉर्म ज्या पक्षाला तिकीट मिळतं त्यांच्या पाठीशी राहून आम्ही उभा राहून त्याला निवडून आणायचं काम हे आम्ही करणार आहे. मी अजून एकदा सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टी आमच्या प्रभाग 22मध्ये सक्षम आहे. प्रत्येक खासदार इलेक्शनला असू दे, विधान परिषदला इलेक्शनला असू दे, एक व्यवस्थित प्रामाणिकपणे पारदर्शकतापणाने भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक कार्यकर्ता काम केलं आहे. आम्हाला न्याय द्यायचं काम भारतीय जनता पार्टीने करावं. मी भारतीय जनता पार्टीला विनंती करतो. मी बाबुराव संगेपाग, सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 मधून निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दिलेला आहे. आज आमच्या प्रभाग 22मधील ब क ड ह्या प्रवर्गातील सर्व इच्छुक उमेदवारांचा आज मुलाखत घेण्यात आलेली आहे. आज आम्ही असं ठरवलेलं आहे, जे कोणी उमेदवार आमच्यापैकी घेईल पक्षाने, आम्ही त्याला निवडून आणण्याचा ठाम आम्ही निर्धार केलेला आहे. तरी पक्षाने याची दखल घेऊन योग्य ते उमेदवार, योग्य ते त्या गोष्टीचं अवलंबन करून त्या उमेदवाराला उमेदवारी द्यावा. नुसतं कोणाला तर आणलं असं उचलून आणलं उमेदवारी देऊ नये. पक्षाचा जो तळमळीने काम करतो त्याला उमेदवारी द्यायचं काम पक्षाने करायला पाहिजे. मी प्रभाग 22 ओपन पुरुषमधनं तिकीट म्हटलं आहे. माझं नाव श्रीनिवास सिद्धराम गायकवाड आहे. मी 2002पासून भाजपचं सदस्य आहे. आम्ही वल्लाळ साहेबापासून आम्ही काम करत आहे. आत्तापर्यंत आम्ही 2-3 वेळा तिकीट मागितले, पण आम्हाला तिकीट दिलेलं नाही. तरी आम्हाला यावेळी संधी मिळावं म्हणून आम्ही प्रयत्न करत आहे आणि जरी तिकीट दिलं तर सोने होऊन पिवळं होईल. मधला इच्छुक उमेदवार मी चंद्रकांत किसन गायकवाड. तो आमच्यातले एवढे लोक उमेदवारी अर्ज भरलेले, याच्यामधलं आम्हाला कोणाला पण उमेदवारी अर्जचे शान निशाणी आम्हाला कोणाला पण 4 जणांना तिकीट दिले तर आम्ही पूर्णपणे ताकदी लावून लढवू. वैभव श्रीशैल हत्तुरे. मी आत्ता भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक 25B मधून इच्छुक उमेदवाराची माझी मुलाखत झालेला आहे. मुलाखतीमध्ये पक्षाने आपल्या केलेल्या कामाचे लेखाजोखा विचारली. त्यामध्ये मी केलेल्या विकास कामाचं, समाजकार्याचं, राजकीय कामाचे सर्व माहिती पक्षाने विचारलेलं आहे. हे सकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्या सर्व बाबी पक्षाने आमच्याकडून जाणून घेतलेल्या आहेत. मतदारसंख्या, मतदारांची रचना, भौगोलिक रचना या सगळ्या गोष्टीची माहिती आपल्याकडून पक्षाने पुन्हा एकदा चाचपणी करून घेतलेलं आहे. मी त्या पद्धतीने आमच्या भागामध्ये जे विकास कामं झालेले आहेत, ज्या पक्षाच्या माध्यमातून मोठे वेगवेगळ्या योजनेअंतर्गत आम्ही काम केलेलं आहे, त्या सर्व गोष्टी आम्ही पक्षाला सांगितलेलं आहे. पक्षाने आमच्याबद्दल ज्या काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या ते जाणून घेतलेल्या आहेत. हां, तुम्ही विचारता ना. लोकसभा व विधानसभेमध्ये आपल्या कामाचे व आपल्या मतदारसंघामधून मिळालेल्या लीड व कामाची पूर्णता पक्षांनी चाचपणी केली होती. त्याप्रमाणे आपल्या मतदारसंघाची मतदान भारतीय जनता पार्टीला आपण मिळवून दिलेल्या लीडची माहिती पक्षाने घेतली आहे. आपण त्याप्रमाणे त्याची पूर्णता माहिती दिलेला आहे.
आज तुम्ही मुलाखत दिलेली आहे, काय अनुभव आणि काय सांगाल? खूप चांगल्या आनंदात, म्हणजे हा सण जो आहे निवडणुकीचा सण म्हणजे कार्यकर्त्यांचा सण आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना निवडणूक म्हणजे फार, आणि यावर्षी म्हणजे 3 वर्ष उशिरा येतो, त्यामुळं प्रचंड उत्साहात आज मुलाखती चालू होत्या. मी सुद्धा माझ्या प्रभाग क्रमांक 24साठी मुलाखत दिलेली आहे आणि 24मध्ये मी पूर्वी अनुसूचित जमातीमधून उभा राहत होतो. मी तिथून मागच्याच 32च्या फरकात निवडून आलो होतो. पण आज तो प्रभाग महिला अनुसूचित जमाती सर्वसाधारण, एक SC सर्वसाधारण, OBC महिलेसाठी झाला आहे. तर मी सर्वसाधारण डमधून सुद्धा अर्ज भरलेला आहे आणि प्रभाग क्रमांक 26 हा अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी आहे, म्हणजे पुरुष याच्यासाठी सर्वसाधारण खुला आहे. मी इथंसुद्धा आज फॉर्म भरलेला आहे. पक्षाला जिथं माझी गरज असेल किंवा पक्षाला असं वाटत असेल की मी निवडून येतो, दोन्ही प्रभागामधून कितीचा फरकाने निवडून यायचा हावडाच औत्सुक्याचा विषय आहे. बाकी निवडून ह्या सगळ्या प्रोटोकॉल आहेत तो करावेच लागतात. निवडून येणं हा काही विषयच नाही माझ्यासाठी, कारण मी उपमहापौर असताना प्रभाग क्रमांक 26मध्ये खूप असं काम केलं होतं आणि मी पहिल्या दिवसापासून, ज्यावेळी 2017ची निवडणूक झाली त्या दिवसापासून माझी जी प्रचार यंत्रणा आहे, सोशल मीडिया असेल, बाकी सगळं असेल, काम करण्याची पद्धत आहे, त्या माध्यमातून मी सर्व प्रभागामध्ये, हद्दवाड भागामध्ये काम केलेलं आहे. माझा स्वतःचा एक वर्ग आहे आणि तो त्या जीवावरतीच मी निवडणूक लढवणार आहे आणि पक्षाची ताकद, बाकी सर्व मित्रांचे आशीर्वाद याच्यावरती निवडणूक अगदी सोपी आहे. अजिबात आमच्याकडं म्हणजे तिथं विरोधक कोणी नाही आणि स्थानिक उमेदवारसुद्धा कोणी नाहीत. प्रभाग 26ला तर मी तिथं स्थानिकच आहे आणि प्रभाग 24ला तर माझं खूप मोठा दाव आहे. आपण नगरसेवक होतात, उपमहापौर होतात, ठळक अशी मोठी कुठली कामं सांगाल प्रभागात? मी सर्वात जास्त काम जर केलं असेल तर कोरोना काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती असेल की मोनार्क हॉस्पिटलमध्ये मी सर्वांसाठी म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल ओपन करून दिलं. माझ्यानंतर बाकी सगळीकडे गेलं असेल. त्या माध्यमातून किमान 2.25 लाख लोकांना मी तिथं लसीकरण केलेलं आहे आणि खूप गोरगरिबांना त्या मला यथाशक्ती मी सर्व काही केले ते सांगू नये. दुसरी गोष्ट, मी तिथं महात्मा बसवेश्वरांचं एक उद्यान केलेलं की 2 एकर जागेमध्ये, त्यासाठी मी 40 लाखाचा निधी दिलेला आहे. सर्वात जास्त आमच्या इथं लिंगायत समाज आहे, महात्मा बसवेश्वरांना मानणारा फार मोठा वर्ग आहे आणि महात्मा बसवेश्वरांचे आशीर्वाद मला लाभणार आहेत. दुसरी गोष्ट असे की मी तिथं ब्राह्मण समाजासाठी परशुराम वित्त महामंडळ व्हावं याचा प्रस्ताव सभागृहात ठेवला आणि तो नुसता ठेवलाच नाही, तो एकमताने करून घेतला. आणि सर्व आणखी काही गोष्टी, जानकीनगर बाग सर्व मी विकसित केलेली आहे. सगळ्या बागा आणि ओपन स्पेस मी डेव्हलप केलेले आहेत. तिथे कंबर तलाव जो आहे, छत्रपती संभाजी तलाव जो आहे, त्या तलावाच्या सर्व याच्यासाठी आम्ही टेंडर वगैरे करून तिथं कामं केलेली आहेत. आणि 2017 पूर्वीचा जो प्रभाग आहे आणि आताचा याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. खूप चांगले कामं आहेत. माझे वैयक्तिक सर्व सोसायट्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये मी आहे आणि त्यांच्या माध्यमातून मी तिथं कामं करतो आहे. मला मानणारा तिथं खूप मोठा वर्ग आहे. त्यामुळं माझी उमेदवारी आणि विजय आत्ताच निश्चित झालेली आहे. आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो, फक्त पक्षाने मला एकदा सांगावं, तुम्ही 24ला किंवा 26ला किंवा महिलामधून जर असेल याच्यामध्ये अनुसूचितमध्ये तर त्याचीसुद्धा आमची तयारी आहे. चांगले योग्य उमेदवार दिले तर ते तिथं सगळं निवडून आणू यथाशक्ती. काय सांगाल, तुम्ही आज पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे, मुलाखत दिलेली आहे, कसा वाटतो अनुभव आणि काय सांगाल? काय नाही, दरवर्षीप्रमाणे मुलाखती उमेदवारांच्या घेतल्या जातात. याही वर्षी मुलाखती घेण्यात आल्या. यावेळेस जरा लोड जास्त होता, जास्त इच्छुक आहेत. तुम्ही बघितलं तर प्रचंड गर्दी आहे. गेले 3 दिवस झालं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या बाहेर तुम्हाला उभा राहिलेली दिसेल. म्हणून निश्चितपणाने की एक मुलाखतीला गेल्यानंतर एक पक्षाची जी प्रोसिजर आहे ती सगळी पूर्ण केलेली. तुम्ही कोणत्या प्रभागात इच्छुक आहात आणि काय ठळक कामं सांगाल तुमची? मी 24 नंबर प्रभागात इच्छुक आहे. मी 2012 ते 17मध्ये नगरसेवक असताना त्या भागात चांगल्या पद्धतीने काम केलं होतं आणि विरोधी पक्षनेता म्हणून पण काम केलं. त्या भागातली जानकीनगर इथं असलेली जी बाग होती त्यासाठी मी उपोषण केलं होतं. त्याचं भूसंपादन करून महानगरपालिकेच्या नावावरती बाग झाली. जवळपास 2 एकरमध्ये ती बाग आहे. ती एक चांगलं काम आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी पाईपलाईनची कामं नव्हती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. 2012 ते 17 एक चांगल्या पद्धतीने काम करायची मला संधी मिळाली. पक्षाने संधी दिली होती. त्या पद्धतीने मी त्या प्रभागात काम केलं होतं आणि त्याच आधारावर आत्ता त्यानंतरही मी
पक्षात कायम सक्रिय म्हणून काम करत आलो आणि आता येणाऱ्या काळात 24 नंबर प्रभागातनं मी इच्छुक आहे आणि भारतीय जनता पार्टी निश्चितपणे विचार करेल असं मला पार्टी त्याबाबत निर्णय करेल. कार्यकर्ता म्हणून सगळेजण आता तुम्ही बघितलं तर 1000 कार्यकर्ते इथं सगळेजण याच्यासाठी आलेत, मुलाखतीसाठी आलेत. याच्यातल्या 100च लोकांना संधी मिळणार आहे. त्या 1000मधलाच मी एक कार्यकर्ता, मी काही वेगळा नाही. नाही, निश्चितपणे मी सांगितलं ना, त्या 1000 कार्यकर्त्यांमधलाच मी एक कार्यकर्ता आहे. पार्टी निश्चितपणे विचार करेल असं वाटतं आहे, कारण पार्टीकडनं त्या बाबतचे सर्वे होत आहेत. सर्वेमध्ये नाव येईल, सगळ्यांच्या विचाराने ते होऊन जाईल. तुम्ही ज्या प्रभागात आता उभारणार आहात त्या प्रभागात आणखी कोणती विकास कामं व्हावीत असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही मतदारांना काय सांगा? त्या भागात निश्चितपणाने आत्ता ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण प्रभागात पूर्ण झालेलं आहे. रस्त्याची काही ठिकाणी कामं आहेत, काही ठिकाणचे रस्ते खराब आहेत आणि पाईपलाईनची कामं आहे. याबरोबर एक नाट्यगृह या भागात व्हावं. तसंच नाट्यगृह होत असताना कारण त्या भागातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं विरंगुळा केंद्र, त्या विरंगुळा केंद्रात एखादं वाचनालय असावं. सर्व ज्येष्ठ नागरिकांना एकत्रित येऊन काही बैठे खेळ असतील किंवा मनोरंजनासाठी काही खेळ असतील ते खेळता यावेत. वाचनाची व्यवस्था व्हावी आणि एक चांगल्या पद्धतीची एक वास्तू त्या भागात विरंगुळा केंद्र म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी उभी करावी असा एक माझा मानस आहे. तसंच त्या भागात एक इंडोर स्टेडियम होणं गरजेचं आहे, कारण की धुळे सोलापूर हद्दवाड भागात इंडोर स्टेडियम नाही, तर त्या भागात इंडोर स्टेडियम होणं गरजेचं आहे. त्यासाठी महापालिकेची जागाही हे केली. मी 2017ला नगरसेवक असताना त्याबाबतचा विचार केला होता, पण ते होऊ शकलं नाही. तर निश्चितपणाने ह्या 5 वर्षात माझं हे एक ध्येय की एक इंडोर स्टेडियम धुळे सोलापुरात होणं गरजेचं आहे आणि ते करण्यासाठी प्रयत्न आहे. मंजुषा विजयकुमार मुडके, प्रभाग क्रमांक 7. आज मुलाखत दिलात, काय नेमकं म्हणणं आहे, काय विचारलं मला मुलाखतीत त्यांनी फक्त तुम्ही पक्षासाठी काय काम करणार असं विचारलं. समजा तुम्हाला नगरसेवक म्हणून निवडून दिलं तर तुम्ही काय काम करणार? तर विकासाची कामं करणार आहे आणि केंद्रात आणि राज्यात आपलंच सरकार आहे, तर तेथून जे काय आम्हाला वेळोवेळी सूचना येतील ते आम्ही विकासाचे कामं करून पाळणार आहोत. काय तुमचा मुद्दा होता महिलांचा, तुम्ही बोलत होता? महिलांचा मुद्दा असा आहे की ज्या महिलांनी पक्षासाठी काम केले आणि वेळोवेळी पक्षासाठी त्या बाहेर पडलेल्या आहेत त्या महिलांना न्याय द्यावा आणि त्या महिलांचा विचार व्हावा. ज्या महिला कधी पक्षाच्या कुठल्याही आंदोलनाला आल्या नव्हत्या आणि ज्यांनी कधी पक्षासाठी वेळ दिला नाही, तर त्या महिला आता निवडणुकीपुरतं येऊन तिकीट मागतायत. तर हे कितपत योग्य आहे? आणि ज्या महिला घराबाहेर पडून काम केलेल्या आहेत BJPच्या, तर त्या महिलांना, सर्व महिलांना न्याय मिळावा असं मला वाटतं.